नमस्कार गाईज, जय शिवराय. तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता आपण आहेत सिद्धिविनायक मंदिर इथे आणि आपली आता जस्ट गाडी पार्क केली आहे. हा गणपतीमधून आपला चौथा गणपती आहे आणि आता आपण लवकरात लवकर दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. खूप गरमी आहे, आताचे वाजतात ते 1:30. तर दर्शन घेऊ आणि जे जे आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर आता मंदिराकडे वळूयात, कारण की आपल्याला अजून गणपती भरपूर करायचे आहेत. किती वेळात दर्शन होतं ते पण चेक करू आणि निघूया आता दर्शनाकडे. चल भेटू आपण. खूप गर्दी आहे गाईस, खूप म्हणजे खूप. बघा ना गरमी केवढी आहे बाप्पा बाप्पा, आणि त्याच्यात एवढी पब्लिक कशी काय येऊ शकते? पॉसिबल तरी कसं आहे माहीत समजत नाही. आपल्यासारखं डोकं असेल तर खरंच यायला पॉसिबल आहे सगळं. आणि हा बघा मेन गेट इकडे आलेला आहे. खूप गरमी होते, खूप म्हणजे खूप बेकार गरमी व्हायला लागला आहे. आता जाऊया आपण मध्ये. आणि हे बघा मागे आपला गेट आहे. आता बॅक कॅमेरा ऑन करू, कारण की बॅक कॅमेरा ऑन केल्याशिवाय काय समजणार नाही आणि मशीनचा आवाज होतो. सो भेटूया थोड्या वेळाने, म्हणजे क्लिप वगैरे काढू. तर काहीच आपलं दर्शन झालेलं आहे. सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी दर्शन झालं. एवढी गर्दी होती, आम्हाला वाटलं की मंदिरामध्ये पण आपल्याला टाईम लागेल. तर मंदिरामध्ये 1 मिनटं पण टाईम लागला नाही. तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल, नाही बघितली असेल थोडंसं मागे घ्या, तुम्हाला समजेलच. थोडी पण गर्दी नव्हती आणि खूप भारी वाटलं. हे गणपती एवढे आकर्षक आहेत ना, खतरनाक. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की तिकडेच राहावं, बघतच राहावं त्यांना. तर आम्ही दर्शन घेऊन खाली येताच आम्हाला तिकडे देणगी काउंटर दिसला आणि देणगी काउंटरच्या बाजूला प्रसाद म्हणजे ऑप्शन होता. प्रसाद 50 रुपीज असं काहीतरी लिहिलेलं दिदी बोलली. तर आम्ही प्रसाद पण घेतला. प्रसाद म्हणजे जेवण होतं तिकडे 50 रुपयामध्ये आणि भरपोट जेवण होतं. खूप भारी वाटलं, जेवण पण जेवले. आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी थेऊरला. तर थेऊरचा गणपती बघूया आणि मग आमचं रांजणगावला वस्ती असं ठरलं आहे. बघू आता कितपर्यंत आपला प्रवास होतो. तर आपण भेटूया पुढे. तिथपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आहेत थेऊरच्या चिंतामणीजवळ. इथे मागे जस्ट गाडी पार्क केली. आता जाऊयात दर्शनासाठी मंदिराजवळ लवकरात लवकर. आणि कारण की आपल्याला पुढचा प्रवास करायचा रांजणगावाच्या दिशेने, कारण की आपला स्टे तिथे आहे. कदाचित आपल्याला दर्शन भेटलं रात्री तर आपण रात्री दर्शन घेणार आहेत, नाहीतर मग उद्या सकाळी दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहेत, कारण की आपल्याला 8 गणपती पूर्ण करायचे आहेत. आता थेऊरच्या चिंतामणीजवळ पोचलो आहे. दर्शन घेऊ, तुम्हाला मी सगळं दाखवतो. कदाचित व्हिडिओ करायला भेटली तर ठीक, नाहीतर मग प्लीज समजून घ्या गाईज. तर दर्शनाकडे जाऊया. तर गाईज आपण मंदिराकडे पोचलो आहे. इथे जास्त गर्दी नाही आहे, कारण की ऊन खूप आहे. आता वाजतात ते 3:30. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप. अख्खं खाली आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण खाली आहे. गर्दी काहीच नाही आहे.
त्याचं रिअल झालं. हम्म. त्याच्यानंतर प्रत्येक तर आता आपल्या इकडे दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओ पण भेटले. काय काय माहिती नाही, पण ऑलमोस्ट सगळ्या गणपतीचे आपल्याला व्हिडिओ भेटले आहेत. गणपतीचेच काहीतरी आशीर्वाद आहेत आणि खूप भारी वाटतं त्याच्यामुळे की आपल्याला प्रति व्हिडिओ पण भेटतात, कारण की त्या व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतो ब्लॉगच्या माध्यमातून. आणि आता चाललो आहे पुढच्या प्रवासासाठी थेट रांजणगाव. आता इकडनं प्रसाद वगैरे घेऊ, थोडीशी खरेदी करू, कारण की काहीच आपण घेतलं नाही आहे, तर काहीतरी खरेदी करू आणि भेटूया डायरेक्ट रांजणगावात. आणि हा बघा पूर्ण भारी व्ह्यू आहे. ऑलमोस्ट कोणाच पब्लिक मिळत नाही मंदिरामध्ये. फक्त आणि फक्त 30-40 जण असतात. ऑलमोस्ट सगळ्या मंदिरात आम्हाला तेवढीच जण भेटली. तर भेटूया पुढे डायरेक्ट रांजणगावात. बाय. तर आता आहेत आम्ही रांजणगाव इथे महागणपतीचं दर्शन घ्यायला आले आहेत. आता हा आपला आहे 6वा गणपती. तर आपण आता दर्शन घेऊ आणि पुढे जायचं. अजून आमचा प्लॅन पूर्ण चेंज झाला. इकडे स्टे नाही करायचं मॅथ, पुढच्या गणपतीला म्हणजे लोझर किंवा लेण्याद्री इकडे स्टे करायचं आहे, कारण की आपला थोडासा प्लॅन वाढला आहे. आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे भीमाशंकरला जायचं आहे, म्हणून आपल्याला लवकरात लवकर गणपती कंप्लीट करायचे 8 गणपती आणि नंतर मग आपल्याला पुढे भीमाशंकरला जायचं आहे. सो आता आपण पटकन दर्शन घेऊ. पण व्हिडिओ नाही भेटली तर प्लीज मॅनेज करा गाईज. तर आता जातो दर्शनासाठी. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, स्टे ट्यून. तर दर्शन घ्यायला जाऊ. चल भेटू. इकडे गर्दी खूप आहे खरंच, कारण की आम्ही इतर गणपती बघितले तेवढे गर्दी तिकडे नव्हती, पण इथे खूप गर्दी आहे. आणि याचा मुख्यद्वार पण खतरनाक आहे. मला आवडला याचा मुख्यद्वार. हा बघा मागे प्रवेशद्वार आहे, खतरनाक वाटतो. आता जाऊया दर्शनासाठी, कारण की इथे गर्दी खरंच गाईज खूप आहे. हे कारण की सिटी आहे आणि पब्लिक सिटी एरिया असेल म्हणून काय माहिती नाही आपल्याला दर्शन घेतल्यानंतर मध्ये केवढी पब्लिक असते त्याच्यावर कळेल आपल्याला की गर्दी असतं की नाही मंदिरामध्ये. तर बघूया. जर तुम्हाला इथे जर गर्दी दिसली तर इथे पासेस पण अवेलेबल आहेत. 100 रुपये पास आहे, एक पास, आणि डायरेक्ट गणपती देव दर्शन. तर तुम्ही ते पण घेऊ शकतात. म्हणजे इथे ऑलमोस्ट मी तर बघितले तर इथे गर्दीच आहे. जिथे बघेल तिकडे पब्लिसिटी जास्त आहे, पब्लिक जास्त उभी आहे, म्हणजे इथे गर्दी असू शकते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समजणार आपला 6वा गणपती आहे. 6वा गणपतीचं दर्शन घेऊ आणि जाऊ पुढच्या ठिकाणावर.
का रेडी ठीक आहे बापाला द्यायचं आहे गाईस आता आमचं दर्शन झालेलं आहे, महागणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता जातोय पुढच्या प्रवासासाठी. पण इथून तर थोडंसं वाईट वाटतं कारण की ती व्हिडिओ मला भेटलीच नाही. दीदीने लहानशी काढला आहे पण त्याच्यात पण क्लिअर काय समजत नाही. ज्या व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलं तेवढ्याच व्हिडिओ होत्या, त्यासाठी सॉरी. आता जातो पुढच्या गणपतीसाठी. व्लॉग एंड करतोय का माहीत नाही पण मी एंड व्लॉग रूमवर जाऊन करेल. तर हा होता तीन गणपती बघितले, नाही 2 गणपती बघितले. काल 3 बघितले, आज 2 बघितले. आता अजून 2 बाकी आहेत. तर ते आज होतील का उद्या होतील ते नाही माहिती. तर जातो आता, गाडीत जातो आहे. ब्लॉग अजून मी एंड नाही करत पण दर्शन मात्र 1 नंबर होतं. मूर्ती ऑसम आहे महागणपतीची. रांजणगाव महागणपती कडक गणपती आपण मोरया. भेटूया पुढे. ब्लॉग मी एंड रूमवरच जाऊन करेल कारण की आम्हाला माहिती नाही आम्ही ओझर किंवा लेण्याद्री करतील का नाही ते. पण ब्लॉग रूमवर एंड होणार आहे तर तुम्ही स्टेट येऊन थोडीसा बाकी आहे ब्लॉग थांबा. आता आहेत आम्ही ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीकडे आणि मी व्लॉग एंड करणार होता पण गाडी आमची रूमजवळ लवकर पोचली आणि 9:30च्या पहिला आम्ही इथे पोचलो म्हणून मंदिराकडे चाललो आहे. तर वाजल्यात ते 9:10, 20 मिनटं आपल्याकडे आहेत. तर जाऊन पटकन दर्शन घेऊ. उद्या पण मी दर्शन घेणारच आहे. ती पण व्हिडिओ पुढे आहे बघा तुम्ही. आता मला माहीत नाही मी टाकणार आहे की नाही पण मी ती नक्की टाकेल उद्या पण. की म्हणजे मॉर्निंग व्ह्यू कसा आहे या मंदिराचा. खतरनाक मंदिर आहे, नदीच्या किनारी हे स्थित आहे. आता पहिला दर्शन घेऊ, मधला व्ह्यू वगैरे बघू आणि भेटूया तुम्हाला पण. दर्शन झालेलं आहे आणि एवढं भारी दर्शन भेटलं आहे ना गाईस. पूर्ण तिथे मी शूट केलं डायरेक्ट उभं राहून तिकडे व्हिडिओ काढले. तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज थोडं मागे जा, चेक करा. कारण की त्या शूटसाठी मी कोणाचीच परमिशन न घेता डिरेक्टली मोबाईल काढून शूट केली आणि एवढं भारी डिझायनिंग केलं आहे इकडे, खतरनाक. बघा तुम्हाला वरती दिसत असेल तर सर्व
आपलं झुंबर वगैरे पण खतरनाक लावल्यात, भारी भारी झुंबर लावल्यात. एंट्री गेट द वन ऑफ द बेस्ट मंदिर इन महाराष्ट्र असं म्हटलं तरी चालेल. आणि आम्हाला एवढं घाईघाईत एवढं भारी दर्शन भेटलं ना गाईस, खतरनाक. आणि आत्ता जातोय स्टेला. उद्या सकाळी पण मी दर्शन घ्यायला येणार, कारण की मला खूप मंदिर आवडलेलं आहे. 7 गणपती आपले पूर्ण झाले. शेवटचा वाक्य आहे तो आहे लेण्याद्री, तो पण कंप्लीट होणार. आता व्लॉग मी एंड करतोय. पण इकडचं दर्शन इज द वन ऑफ द बेस्ट दर्शन. एवढं भारी दर्शन झालं आहे. 7 गणपती गेले. 7 गणपतीमधला महडचा गणपतीचं दर्शन मग भारी झालं. डोकं टेकून डायरेक्ट गणपती बाप्पाला. आणि आता पण बाप्पाजवळ ऑलमोस्ट आम्ही 10 मिनटं होतो आणि त्यांनी व्हिडिओ काढायला काहीच बंदी केली नाही. मी डायरेक्ट कॅमेरा काढून शूट करत होतो. मला खूप भारी वाटलं. आणि त्याच्यासाठी नाही, टेक्स्चर, मंदिरचं टेक्स्चर आणि आजूबाजूची डिझायनिंग केलं आहे एवढी भारी आहे. नदीच्या किनाऱ्याला मंदिर स्थित आहे, एवढं भारी वाटतं. तर आता आपण जातोय रूम शोधण्यासाठी. तर आपल्या चॅनलला जे जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टाटा, गुड बाय, जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया.